लोकप्रिय मराठी गायक सुरेश वाडकर यांनी आजवर ओंकार स्वरूपा दिस जातील दिस येतील या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, चप्पा चप्पा चरकचले लगी आज सावन की फिरवो जडी हे आणि राम तेरी गंगा मैली हो गई यांसारख्या सदाबहार गाण्यांचे गायन केले। याशिवाय त्यांनी भक्तिगीते आणि भावगीते देखील म्हटली। हिंदी तसेच मराठी संगीत विश्वात त्यांचे एक मोठे योगदान आहे। मात्र नुकतंच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे सविस्तर माहिती। मित्रांनो, गायक सुरेश वाडकर यांचा सक्का भाचा आणि अभिनेता सागर चौगुले यांच्या अग्निदिवय या नाटकाच्या प्रयोगादरम्यानच रंगमंचावर अटॅक येऊन मृत्यू झाला आहे। सागरने अवघ्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्याला फक्त 1.5 वर्षाची मुलगी आहे। भाच्याच्या अशा अचानक निधनाने त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अभिनेते सागर चौगुले हा त्यांचा एकुलता एक भाचा होता। अग्निदिवय या नाटकात सागर हा प्रमुख भूमिका साकारत होता। लवकरच त्याचा सासू आली अडचण झाली हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, परंतु त्याआधी सागरचे अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। एकुलता एक भाच्यावर सुरेश वाडकर हे स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत होते। मात्र त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच त्यांचं अर्ध जग संपल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे गायक सुरेश वाडकर यांच्या भाच्याला भावपूर्ण श्रद्धांजली।